नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरतीसाठी मोस्ट इम्पॉर्टंट अभयारण्य. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो आपला मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य जे आहे ते ताडोबा अंधारी अभयारण्य आहे. हे आपले जे राईट आन्सर होईल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जे आहे ते आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नागझिरा अभयारण्य जे आहे ते मित्रांनो गोंदियामध्ये आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यांना क्वेश्चन चौथा येतो मित्रांनो, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कर्नाळा पक्षी अभयारण्य जे आहे ते आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो मित्रांनो, राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर राधानगरी अभयारण्य जे आहे ते कोल्हापूरमध्ये आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो मित्रांनो, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भीमाशंकर अभयारण्य जे आहे ते पुण्यामध्ये आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो मित्रांनो, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प जे आहे ते अमरावतीमध्ये आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो मित्रांनो, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान जे आहे ते गोंदियामध्ये. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो मित्रांनो, रेवकरी काळवीट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रेवकरी काळवीट अभयारण्य जे आहे ते आहे अहमदनगरमध्ये. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दहावा येतो मित्रांनो, यावल अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर यावल अभयारण्य जे आहे ते जळगावमध्ये आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11 येतो मित्रांनो, कळसुबाई अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कळसुबाई जे अभयारण्य आहे ते मित्रांनो अहमदनगरमध्ये आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12 येतो मित्रांनो, चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चांदोली राष्ट्रीय उद्यान जो जिल्हा आहे तो आहे सांगली जिल्ह्यामध्ये आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13 येतो मित्रांनो, फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर फणसाड अभयारण्य जे आहे ते रायगडमध्ये आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14 येतो मित्रांनो, मालदोग अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे? तर मालदोग अभयारण्य जे प्रसिद्ध आहे ते मालदोगसाठी प्रसिद्ध आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15 येतो मित्रांनो, जायकवाडी पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? जायकवाडी पक्षी अभयारण्य जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16 येतो मित्रांनो, ग्रेट इंडियन बस स्टँडचे मराठी नाव काय? तर ग्रेट इंडियन बस स्टँडचे मराठी नाव जे आहे ते मालदोग आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17 येतो मित्रांनो, कर्नाळा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर कर्नाळा अभयारण्य जे प्रसिद्ध आहे ते आहे पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18 येतो मित्रांनो, राधानगरी अभयारण्य कोणत्या प्राण्यात प्रसिद्ध आहे? तर राधानगरी अभयारण्य जे आहे ते प्राणी आहे त्याच्यात गवा प्राणी आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भीमाशंकर अभयारण्यात कोणती खार आढळते? तर भीमाशंकर अभयारण्यात जी खार आढळते ती आढळते शिक्रू खार आढळते. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो मित्रांनो, शिक्रू हे कोणत्या राज्याचे राजप्राणी आहे? तर शिक्रू जे आहे ते महाराष्ट्राचे राज्यप्राणी आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो मित्रांनो, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प जे आहे ते सातपुडा पर्वतरांगेत आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो मित्रांनो, ताडोबा अभयारण्याची स्थापना कधी झाली? तर ताडोबा अभयारण्याची स्थापना जी झाली ती झाली 1955मध्ये. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो मित्रांनो, नांदूर मधमेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नांदूर मधमेश्वर अभयारण्य जे आहे ते नाशिकमध्ये आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन मित्रांनो, नांदूर मधमेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर नांदूर मधमेश्वर अभयारण्य जे आहे ते पक्षासाठी प्रसिद्ध आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो मित्रांनो, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर टिपेश्वर अभयारण्य जे आहे ते यवतमाळमध्ये आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो मित्रांनो, बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? बोर व्याघ्र प्रकल्प जे आहे ते मित्रांनो वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो मित्रांनो, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? कळसुबाई शिखर जे आहे ते आहे दोन्ही अहमदनगर आणि नाशिकमध्ये आहे. दोन्ही राईट आन्सर होईल. तर से आपलं जे राईट आन्सर येईल.
त्यानंतर क्वेश्चन 28 येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य जे आहे ते कर्नाळ पक्षी अभयारण्य आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो मित्रांनो, तानसा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तानसा अभयारण्य जे आहे ते ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो मित्रांनो, गौतळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गौतळा अभयारण्य जे आहे ते जळगाव छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31वा येतो मित्रांनो, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सागरेश्वर अभयारण्य जे आहे ते सांगली जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो मित्रांनो, देऊळगाव रेवकरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर देऊळगाव रेवकरी अभयारण्य जे आहे ते प्रसिद्ध आहे काळवीटसाठी प्रसिद्ध आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो मित्रांनो, अभयारण्य घोषित करणारा अधिकार कोणाला आहे? तर अभयारण्य घोषित करणारा अधिकार जो आहे तो राज्य सरकारला आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ कोणत्या व्याघ्र प्रकल्पात आढळतात? तर ते व्याघ्र प्रकल्पात आढळतात ते ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आढळतात. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन, माळढोक अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर माळढोक अभयारण्य जे आहे ते माळढोक अभयारण्य जे आहे ते सोलापूरमध्ये आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो मित्रांनो, नागझिरा अभयारण्य कोणत्या विभागात आहे? तर नागझिरा अभयारण्य जे आहे ते विदर्भामध्ये आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो मित्रांनो, फणसाड अभयारण्य कोणत्या प्रदेशात आहे? तर फणसाड अभयारण्य जे आहे ते कोकण प्रदेशात आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील राज्यपक्षी कोणता आहे? तर महाराष्ट्रातील राज्यपक्षी जो आहे तो आहे हरियाल. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन आहे मित्रांनो, हरियाल हा कोणत्या प्रकारचा पक्षी आहे? तर हरियाल हा जो प्रकारचा पक्षी आहे तो कबूतर वर्गीय पक्षी आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 40वा क्वेश्चन आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील राज्यप्राणी कोणता आहे? तर महाराष्ट्रातील राज्यप्राणी जो आहे ते शेकरू आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 41वा येतो मित्रांनो, बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या नदीजवळ आहे? तर बोर व्याघ्र प्रकल्प जो आहे ते आहे बोर नदीपाशी आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 42वा क्वेश्चन येतो मित्रांनो, चांदोड राष्ट्रीय उद्यान कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे? तर चांदोड राष्ट्रीय उद्यान जे आहे ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे. ते जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 43वा क्वेश्चन येतो मित्रांनो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जे आहे ते सह्याद्री पर्वतरांगेत आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 44वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प जो आहे तो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 45वा क्वेश्चन येतो मित्रांनो, नवेगाव उद्यान कोणत्या तलावासाठी प्रसिद्ध आहे? तर नवेगाव उद्यान जे आहे प्रसिद्ध आहे ते तलावासाठी, तर नवेगाव तलावासाठी प्रसिद्ध आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 46वा येतो मित्रांनो, यावल अभयारण्य कोणत्या पर्वतरांगेत आहे? यावल अभयारण्य जे आहे ते सातपुडा पर्वतरांगेत आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 47वा क्वेश्चन मित्रांनो, महाराष्ट्रात एकूण व्याघ्र प्रकल्प किती आहे? तर महाराष्ट्रात एकूण व्याघ्र प्रकल्प आहे 6 व्याघ्र प्रकल्प आहे. हे आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर 48वा क्वेश्चन आहे मित्रांनो, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर टिपेश्वर अभयारण्य जे प्रसिद्ध आहे ते आहे वाघासाठी प्रसिद्ध आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 49वा क्वेश्चन येतो मित्रांनो, राधानगरी अभयारण्याचे दुसरे नाव काय आहे? तर राधानगरी अभयारण्याचे दुसरे नाव जे आहे ते आहे दाजीपूर अभयारण्य. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 50वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प जे आहे ते मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. हे जे आपलं राईट आन्सर आहे. तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा.